10th नंबरचं लेसन स्पेस मिशन. इंटरेस्टिंग लेसन आहे, मजा येते या लेसनमध्ये. सिम्पल लेसन आहे. तर मी समजा इथे एक फिगर बनवून राहिलो. हे अर्थ सरफेस आहे. कोणता सरफेस? अर्थ सरफेस. ठीक आहे. आता जो ह्यूमन बिंग होता, ह्यूमन बिंग जेव्हा तो डेव्हलप झाला, 10,000 वर्षापूर्वी ह्यूमन बिंग काय झाला? डेव्हलप झाला. तर ह्यूमन बिंग कोणतंही म्हणा, कोणताही मनुष्य प्राणी म्हणा, त्याला नवीन नवीन गोष्ट शिकण्याची खूप आतुरता असते, जिज्ञासा असते. तर ह्या ह्यूमन बिंग आहे समजा अर्थ सरफेसवर, दिसला? तर ह्या एकटाही राहत नाही. एकटं राहते काय? लालवाला वय तर त्याचा सोबती बी राहते, निळ्यावाला जाऊ दे ना बे, कोणतंही राहू दे, काय करावं लागते, त्याचा बी सोबती राहते समजा, सोबती. तर ह्यूमन बिंगचं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर असं आहे का तो कधीच लक्षात ठेवा, नवीन गोष्टी शिकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. नवीन गोष्टी शिकण्याचा नेहमी प्रयत्न करतो. म्हणजे इट हॅज द क्युरियासिटी, जिज्ञासा आहे त्याला. मग नवीन गोष्टी त्याला कोणत्या शिकायच्या होत्या? त्याला समजून घ्यायचं होतं, या याले कोणीतरी वय या दूर आहे, ह्या वय सण. त्याला सूर्याला समजून घ्यायचं होतं, का ह्या चमकते कसा, याच्या आतमध्ये कोण आहे, याच्या आतमध्ये कोण आहे. तर त्याला क्युरियासिटी आहे या सूर्याला समजून घेण्याची. तसंच समजा इकडे मामा आहे, मामा चंदा मामा, कोण आहे? चंदा मामा. याले समजून घ्यायची, त्याच्यामध्ये क्युरियासिटी होती. मून आहे, मूनला समजून घ्यायचं आहे. किंवा इथे स्टार आहे, स्टार, याला समजून घ्यायचं आहे. हे स्टार आता हे पोट्टे रात्रीच्या वेळी फिरून राहिले, पण याले काय करायचं आहे? समजून घ्यायचं. म्हणजे लक्षात येऊन राहिलं? ह्यूमन बिंगला काय असते? कोणतीही गोष्ट समजून घेण्याची क्युरियासिटी आहे. क्युरियासिटी कोणाविषयी सांगितली आपल्याला? इथे सांगितली समजा क्युरियासिटी अबाउट द सन, अबाउट द मून, स्टार्स यांना समजून घेण्याची, किंवा स्काय याला समजून घेण्याची काय आहे? क्युरियासिटी. मग आता तो करत काय होता बघा. सुरुवातीला जेव्हा सायन्समध्ये हे डेव्हलपमेंट होत गेली, तर बिचारा ह्या जमिनीवरून या सर्व गोष्टींना टेलिस्कोपच्या मदतीनं पाहू लागला. आलं लक्षात? कोणाच्या मदतीने? टेलिस्कोप. तर समजा आपण याचा हात काढून घेऊ लालवाल्याचा, ह्या पाहून राहिला, दोघाले टेलिस्कोप देऊन बी नाही राहिला, त्या इकडून हात आला त्याचा. टेलिस्कोप, ह्या टेलिस्कोपनं पाहून राहिला हातात घेऊन, विचित्र टेलिस्कोप समजा. टेलिस्कोपनं कोणाला पाहून राहिला? सनला, मूनला, स्टारला, स्कायला. क्युरियासिटी आहे ना कोणती गोष्ट समजून घेण्याची. मग पहिले तो कोणानं पाहत होता? टेलिस्कोपच्या मदतीनं पाहत होता. नंतर काय केलं विद्यार्थी मित्रांनो यांनी, ह्यूमन बिंगनी, की स्पेसमध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट पाठवले. इव्हॉल्युशन म्हणजे डेव्हलपमेंट झालं ना, तर काय पाठवले? आर्टिफिशियल सॅटेलाइट पाठवले. आणि सॅटेलाइट कशासाठी पाठवले? तर या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी, यांना समजून घेण्यासाठी. पहिले टेलिस्कोपनं पाहत होता आणि नंतर आर्टिफिशियल सॅटेलाइटच काय केले? लॉन्च केले, डायरेक्ट स्पेसमध्ये पाठवले. आता त्याच्यानंतर काय झालं पहा, समजून घ्या. आर्टिफिशियल सॅटेलाइट पाठवले, किंवा तिथे विद्यार्थी मित्रांनो टेलिस्कोपही पाठवले स्पेसमध्ये. पहिले जमिनीवर होता, जमिनीवरूनच टेलिस्कोपच्या मदतीनं पाहत होता. आता काय केलं? स्पेसमध्ये टेलिस्कोप. नाव ऐकलं असं, हबल टेलिस्कोप ऐकलंय ना? कुठं आहे हबल टेलिस्कोप? स्पेसमध्ये. म्हणजे जवळून यांचं काय करता येईल? ऑब्झर्वेशन करता येईल. नंतर काय झालं की यानं तिथं बघ काहीतरी असलं पाहिजे, आम्ही तिथं गेल्यावर थांबायला आम्हाला जागा असली पाहिजे. तर स्पेस स्टेशन एस्टॅब्लिश केलं, स्पेस स्टेशन बांधलं, बिल्ट अ स्पेस स्टेशन, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बिल्ट इन द स्पेस. ते याप्रमाणे हळूहळू कशाला सुरुवात झाली? स्पेस मिशनला सुरुवात झाली.
आता या स्पेस मिशनला जेव्हा सुरुवात झाली तर याच्यामध्ये अग्रेसर कोण होता? सर्वात पहिले स्पेसमध्ये जाणारा मानव प्राणी कोणता होता? स्पेसमध्ये जाणारा, स्पेसमध्ये शब्द वापरला मी, या स्पेसमध्ये जाणारा. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव आहे युरी गॅगरिन. कोण आहे? युरी गॅगरिन. हा स्पेसमध्ये गेला 1961 मध्ये. पहिला ह्युमन बिंग आहे जो स्पेसमध्ये त्यानं काय केलं? ट्रॅव्हलिंग केलं. त्याचं नाव लक्षात ठेवायचं, युरी गॅगरिन, 1961 मध्ये. आणि याला पाठवलं कोणी होतं? तर विद्यार्थी मित्रांनो सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाचा माणूस होता, रशियाचा, यांनी पाठवलं. मग अमेरिका मागं होता काय? कॉम्पिटिशन तर दोघातच होती, रशिया आणि अमेरिका. मग अमेरिकेनं काय केलं की डायरेक्ट ठीक आहे तू कुठं पाठवतो स्पेसमध्ये ना, तर डायरेक्ट चंद्रावरच पाठवला. आणि चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस ठरला नील आर्मस्ट्रॉंग. पण पाठवला केव्हा? 1969 मध्ये, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मग भारत काही मागं होता काय? नाही. यांनी सुद्धा पाठवला स्पेसमध्ये राकेश शर्मा, नाव ऐकलं असेल, राकेश शर्मा यांनाही पाठवलं. फक्त थोडंसंच लेट पाठवलं, 1984 मध्ये, थोडंसं लेट, जास्त लेट नाही. आणि पाठवलं स्वतःच्या यानमध्ये नाही, कारण आपल्याकडे नव्हतं समजा एवढ्या गोष्टी अवेलेबल. दुसऱ्याच्या, ही मित्रमंडळी आहे ना आपली, यायच्या स्पेसक्राफ्टमध्ये, स्पेसक्राफ्टमध्ये ऑफ रशिया. इथपर्यंत माहिती कळली सर्वांना? चला आपण अजून समोर तू लिहायचं असेल तर लिहू शकता एवढे पॉईंट्स. चला पहा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पेस मिशन इम्पॉर्टंट टॉपिक आहे, 2 मार्काला येते. 2च ऑब्जेक्टिव्ह आम्हाला टेक्स्टबुक्समध्ये दिलेले आहे. नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय आहे इथे लक्ष द्या. कन्सिडर करा की ही अर्थ आहे. अर्थ वरतून जर पाहिली तर अशीच दिसते. कशी दिसते? अशीच, म्हणजे ब्लू प्लॅनेट. कोणता प्लॅनेट होय? हे होय ब्लू प्लॅनेट, म्हणजे अर्थ होय, है ना. अर्थवर माणूस आहे, माणसं आहे ना. हां चला ठीक आहे. त्या ऑब्जेक्टिव्ह काय सांगते? पहिला ऑब्जेक्टिव्ह असं सांगते का हे जे अर्थ आहे, ही कोण आहे? अर्थच्या ऑर्बिटमध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइटला ठेवणे म्हणजे असा घेतला आणि ठेवला असं नाही, त्याला काय करणे? लॉन्च करणे. टू पुट द आर्टिफिशियल सॅटेलाइट इन द ऑर्बिट ऑफ अर्थ. हे पहिला एका मार्काला. कन्सिडर करू आपण का हे बिचाऱ्याची काय होय? अर्थची ऑर्बिट आहे. अर्थची ऑर्बिट म्हणजे सर्क्युलर पाथ. हे सर्क्युलर पाथ आहे, ठीक आहे बरं पुरेसे पूर्ण. तर या ऑर्बिटमध्ये कोणाला ठेवणे? आर्टिफिशियल सॅटेलाइटला ठेवणे. तुम्ही आर्टिफिशियल सॅटेलाइट काढून राहिलो, पाहून घ्या. ह्या असा आर्टिफिशियल सॅटेलाइट दिखा क्या? देखो आहे ना, असा आहे. पण याले पंख असते. पंख काय असते? मग आता प्रश्न असा आहे, ते पंख म्हणजे काय? तिथं पाहून घ्या, असा असते लाईक विंग्स. ह्या वय आर्टिफिशियल सॅटेलाइट कुठं ठेवला रे याले? अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवणे. मग प्रश्न असा येतो का कशासाठी ठेवणे? तर फॉर स्टडी अँड रिसर्च. हा पहिला पॉईंट समजून घे जा. पहिला ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे? टू पुट द आर्टिफिशियल सॅटेलाइट इन द ऑर्बिट ऑफ अर्थ. कशासाठी? फॉर स्टडी अँड रिसर्च. हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह. टू पुट आर्टिफिशियल सॅटेलाइट कुठं ठेवणे? तर सॅटेलाइट इन ऑर्बिट ऑफ दी अर्थ फॉर स्टडी अँड रिसर्च. चला झालं पहिला ऑब्जेक्टिव्ह. आता दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की हा जो आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे याला स्पेसमध्ये पाठवणे, म्हणजे ऑर्बिटच्या बाहेर, बियॉन्ड द अर्थ ऑर्बिट, याच्या बाहेर, म्हणजे हे इकडे पाठवणं. इकडे दिसून राहिलं असेल, इकडे सन आहे,
मून आहे किंवा अदर काहीतरी असतील, अदर, ह्या अदर प्लॅनेट होय. अबे अदर प्लॅनेट, तर समजा ह्या अदर प्लॅनेट व यमचा अर्थ काय झाला, मास. ह्याच सॅटेलाइटला इकडे पाठवणे तर त्याला स्पेस क्राफ्ट म्हणते. काय म्हणते, स्पेस क्राफ्ट. ह्या याच्या जवळ पाठवला समजा स्पेस क्राफ्ट, इथं पाठवला, एकदम क्लोज पाठवला. कळून राहिलं का बघा, ह्या पाठवला इथं. आता इथं पाठवल्यानंतर हा पण स्टडी करण, ऑब्झर्वेशन करण, कशाचं, दुसऱ्या प्लॅनेटचं, दुसऱ्या प्लॅनेटवरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करण ना. तर हा पुट करायचा आहे इन द ऑर्बिट ऑफ अर्थ आणि याला सेंड करायचा आहे. कुठं सेंड करायचं आहे, आउटर स्पेसमध्ये. मग आम्ही दुसरं पण सांगू शकतो. पहिलं सांगितलं टू पुट, तर आता सांगायचं टू सेंड स्पेस क्राफ्ट. कोणता क्राफ्ट आहे, स्पेस क्राफ्ट. पण कुठे, इन आउटर स्पेस. पण कशासाठी, तर फॉर स्टडी ऑब्झर्वेशन and collect the information from other planets. तर हे दोन ऑब्जेक्टिव्ह तुमच्या लक्षात आले का बघा. आर्टिफिशियल सॅटेलाइटला कुठं ठेवणे, ऑर्बिट ऑफ द अर्थ, आणि दुसरा स्पेसक्राफ्ट कुठं पाठवणे, या आउटर स्पेसमध्ये. कशासाठी, फॉर स्टडी ऑब्झर्वेशन अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर प्लॅनेट. राईट डाऊन दिस. नेक्स्ट टॉपिक, नीड ऑफ स्पेस मिशन. स्पेस मिशनची आम्हाला गरज का आहे आणि इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशनचं महत्त्व काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे इम्पॉर्टन्स काही आम्हाला दिलेले आहे, तर थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला सांगा, स्पेस मिशनमुळे हे तर शक्य झालं आहे की या विश्वातल्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात जर एखादा माणूस गेला असेल तर त्याला आम्ही सेकंदामध्ये त्याच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. हॅलो, कहाँ है जी, पटकन. लक्षात येऊन राहिलं. तर स्पेस मिशनचं महत्त्व सांगून राहिलो. तर वी कॅन कॉन्टॅक्ट एनी किंवा कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. जगाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात असेल तर त्याला आम्ही सडनली काय करू शकतो, कॉन्टॅक्ट करू शकतो. अरे बोलू तर शकतो फोनवर, व्हिडिओ कॉलिंग भी आहे आजकाल. तर वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन अ सेकंड. ती गोष्ट वेगळी का फोन लवकर लागत नाही, पहिले सूचना देत राहते, हा ते गोष्ट वेगळी समजा. पण विदिन सेकंड कॉन्टॅक्ट करू शकतो ना, एवढं तर मान्य. आता जगामध्ये कुठेतरी समजा काही घटना घडली, कुठं बॉम्ब टाकला, कुठं समजा मोठा ॲक्सिडेंट झाला, 50-100 गाड्यांचा एकानं ॲक्सिडेंट झाला, महापूर आला, काही ना काही असा इव्हेंट आहे, कुठं मोठा कार्यक्रम आहे, कोणत्या प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे दुसऱ्या देशामध्ये, असे मोठे, किंवा मॅचेस चालू आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन, ही सर्व माहिती घरी बसल्या आम्ही पाहू शकता ना. म्हणजे आम्ही असं सांगू शकतो इथे की वी कॅन गॅदर द इन्फॉर्मेशन, वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट, कशाविषयी, अबाउट वर्ल्ड इव्हेंट. मग कुठे तर ॲट सिटिंग होम, वर्ल्ड इव्हेंट सिटिंग ॲट होम. भले तुम्ही कुठेही बसा, तिथं बसल्या तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन भेटू शकते. अरे भेटते की नाही भेटत सांगा. आणि तुम्हाला आता कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही पटकन ती इन्फॉर्मेशन मोबाईलवरून पाहून सांगू शकता. म्हणजे पूर्ण माहिती सध्या कुठं आहे, तुमच्या फिंगरप्रिंट्सवर आहे ना. म्हणजे सर्व इन्फॉर्मेशन कुठं अवेलेबल आहे. म्हणजे मग असं सांगू शकता की ऑल द इन्फॉर्मेशन्स इज
अवेलेबल इन आवर फिंगर, अबे फिंगरप्रिंट्स, फिंगर क्या प्रिंट्स, बोटावरच आहे ना बे पूर्ण इन्फॉर्मेशन. बट आजकाल तेवढी फॅशन निघाली आहे, बोट तो सोडा तोंडानं बोललं तरी येऊन जाते बाळा, इथे की नाही. हे सर्व शक्य झालं आहे. एवढंच नाही तर समजा विद्यार्थी मित्रांनो काही नैसर्गिक आपत्ती आहे, जसं आता पहिले सांगून देते 2-4 दिवसा अगोदर, लोक नदीच्या काठावर असणारे खूप मोठा पूर येणार आहे, मुसळधार पाऊस येणार आहे, तुम्ही काय करा, बोरिया बिस्तरा बांधा आणि इथून गायब होऊन जा. म्हणजे जे काही नैसर्गिक आपत्ती आहे त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला ॲडव्हान्समध्ये देऊन देते आणि नंतर मग आम्ही त्याच्यावर प्रिकॉशन घेतो. प्रिकॉशन म्हणजे तिथून पळून जातो. तर आम्ही असं सांगू शकतो की इट इज पॉसिबल, हे शक्य झालं आहे टू गेट द ॲडव्हान्स अलर्ट. कोणता अलर्ट? ॲडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज, and take proper precaution. अर्थ कळला का सांगायचा? पहिले सूचना भेटून जाते तर आम्ही पटकन काय करतो, प्रिकॉशन घेऊ शकतो. हे सर्व शक्य कोणामुळे होऊन राहिलं? स्पेस मिशनमुळे. बरोबर आहे. कालची न्यूज जर तुम्ही पाहिली असेल तर 15 तारीख ते 17 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचं सावट विदर्भावरती आहे असं सांगितलं. 15 आता उद्यापासून सुरुवात होते, होऊ शकते 2-3 दिवसात अवकाळी पाऊस येईल. ठीक आहे. तर हे इन्फॉर्मेशन आम्हाला अगोदरच मिळाली ना. आता समजा युद्ध सुरू आहे. काय सुरू आहे? लुचाड लोकांसोबत युद्ध सुरू आहे पाकिस्तानसोबत. आणि समजा मग युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू असताना तिचे जे एनिमी आहे, जे शत्रू आहे आपले, ते काय करून राहिले, त्यांची ॲक्शन कोणती आहे, हे सर्व माहिती पडून जाते. कोणामुळे? सॅटेलाईटमुळे. म्हणजे कोणामुळे? स्पेस मिशनमुळे. तर आम्ही असं सांगू शकतो इट इज पॉसिबल टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट एनिमीज किंवा अबाउट द ॲक्शन ऑफ एनिमीज ड्युरिंग वॉर. हे पण शक्य झालं आहे. किंवा जे काही फॉसिल आहे, फॉसिल रिझर्व, कोल असेल, नॅचरल गॅस असेल, मिनरल ऑइल असेल जमिनीच्या आतमध्ये, किंवा जे मिनरल्स आहे हे किती प्रमाणात दररोज खर्च होऊन राहिला आणि किती साठा त्याचा शिल्लक आहे हे सुद्धा शक्य होऊन राहिलं. कोणामुळे? स्पेस मिशनमुळे. म्हणजे इट इज पॉसिबल टू एक्सप्लोअर कोणाविषयी? तर फॉसिल रिझर्व्स अँड मिनरल्स इन द अर्थ. जमिनीच्या आत फॉसिल्स किती शिल्लक आहे, मिनरल्स किती आहे, यांचा साठा किती